हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द ब्लॉग. शिलोन फॅमिलीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि सर्वात पहिले सगळ्यांना हॅप्पी न्यू इयर. बरेच दिवस ब्लॉग केला नाही, 10-15 दिवस. तर काही होतं कारण म्हणजे आता ती तिकडे, मुली तिकडे, सगळं तिकडे, मग मी माझ्या कामाच्या गडबडीत आणि ह्याच्यामध्ये केला नाही ब्लॉग. असा विषय. सगळ्यांना हॅप्पी न्यू इयर परत एकदा. आणि आजचा दिवस काय, आजचा दिवस ऍक्च्युली तिला आपण घेऊन चाललोय डॉक्टरांकडे चेकअपला. म्हणजे टाके काढून आता 5-10-12 दिवस झाले असतील. तर आज तिला नेणार आहे, बघा तिचं काय रिॲक्शन वगैरे आहे आणि या सगळ्या गोष्टी. आणि काही गोष्टी डॉक्टरांना विचारायच्या आहेत आपल्याला, कसं काय ते. आणि बघूया ती घरी आज येते का नाही येते इथे. ठीक आहे. तर आता वाजले सकाळचे 10:15-10:30. आपण निघूया, तिला भेटू. मध्ये कुठेतरी नाश्ता वगैरे करून घेतो मी, काहीतरी थोडंफार वडापाव भजी पाव असं काहीतरी खाऊन घेतो पटकन. आणि बघूया गाडीवर जाणार का कसं जाणार. म्हणजे ती तर रिक्षाच बोलते कधी पण, रिक्षामध्येच घेऊन चला तिला, ते टेकायला बरं वाटतं रिक्षामध्ये. म्हणजे भले झटके लागू दे पण ते बरं वाटते ती. ठीक आहे. आजच्या वर्षाची म्हणजे ह्या ब्लॉगची सुरुवात अशी झाली आहे. आय होप तुम्ही सगळे बघत असाल, सपोर्ट करत असाल. असे सपोर्ट देत राहा. तुमच्या लोकांची गरज आहे, तुम्ही जे बघताय. ठीक आहे, चला. तर हॅलो मित्रांनो, तिला घेऊन आलो मी कुठे हॉस्पिटलला नेऊन आणले तिला. आता मध्येच रस्त्यामध्ये थांबलोय ते दाखवण्यासारखं काय. असाच पेशंट आता. आणि आता डॉक्टर म्हणालेत नॉर्मल हालचाली करू शकते वगैरे इतर गोष्टी. फक्त एवढंच की वजन कुठल्याही प्रकारचं तिला उचलायचं नाही आहे. काय म्हणते, आहे का तरी? काही एक टाका होता तो काढला त्याने. आता राहिला असेल मला वाटतं, आहे ना? राहिला होता त्या सिस्टर कडून काढायचा. बरं तुझ्या लक्षात आलं. मग सुटल्यावरती त्रास होतो काढायला. तसं ओले होते, एवढे काढले तेव्हा काय नाही वाटलं. हा ना. मग ठीक आहे. मग आता हिला जरा काय करतो, आता मी घेऊन जातो. मुलींचा पण सुटायचा वेळ झालेला आहे. जास्त वेळ काय लागला नाही आपल्याला. नवीन वर्षाच्या तुझ्याकडून शुभेच्छा दे चॅनलला. नवीन वर्षाच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. मी तर दिल्या तुम्हाला ब्लॉग सुरू केला तेव्हा, है ना. नवीन वर्ष बघा, जरा हिचं स्पीडी रिकव्हरी व्हावी, सगळं चांगलं व्हावं. सपोर्ट देत राहा तुम्ही. बघा काय होते काय नाही ते. आता रूमचं पण म्हणजे बघायला लागेल आम्हाला. म्हणजे कसं 1-2 महिन्यामध्ये जर रूम विकला तर खाली कुठेतरी चांगल्या प्रकारे घेता येईल आपल्याला. नंतर पावसाळा वगैरे किंवा उन्हाळा येताना नाही घेऊ शकत, है ना. तिकडे वरती घरी येणार आहे का आता? डॉक्टर तर बोलले तुला 4 माळे नाही, शिड्या चढू शकतो. 4 माळे नाही. ट्राय करणार आहे का? आता लगेच नाही जाणारच आहे ना. चाल फिर करत नाही नुसती, तिकडे घर लहान असल्यामुळे तिथेच असते बेडवर. मग कंबर दुखते तर डॉक्टर म्हणाले जरा हालचाल करा, है ना. नॉर्मल काम करू शकते, म्हणजे फक्त वजन नाही उचलायचं, हालचाल नॉर्मल करू शकते. चालायला सांगितले घरातल्या घरात. हा ना, चालायचं मग. रस्त्यावरती थांबलो होतो आपण, गाडीवरतीच नेलं तिला. पण ती म्हणते कंबर दुखते. तर आता ते सवय नाही ना, आता हालचाल ती बंद करून ठेवली महिनाभर, असा विषय. तर हे बघा, इथे थांबवलं हिला चालवायचं आहे म्हणून. हे काय आहे, पुढे गेलं की डीमार्ट आहे पानपाड्याचं. आता इथे थांबले आम्ही. त्याला जरा आतमध्ये फिरून आणतो तिला, चालायला फिरायला सांगितले तर, आहे ना. काय भरलंय, काय भरलंय ते बघ. काय भरले इथे ते, ह्या काय बोलतात ते, टी कप सेट वगैरे, ते चायना मॉल, त्या सगळ्या गोष्टी असतात. ते बघ 20 आणि या साईडला ड्रेसेस वगैरे असतील. चला फिरून घेतो, मग भेटू. बघा बायकांना काय पाहिजे असतं, शॉपिंग. कितीला येते मला काय, त्यांना विचारायला लागेल. मोबाईल काय बाई? 500ला 500. काय इथे शॉल आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. शॉल आहे 500 रुपयाला. मग ड्रेस किती महाग असते? ड्रेस आहेत का ते शॉल आहे? शॉल पण आहेत, साड्या पण आहेत, ड्रेस पण आहेत. मस्त आहे. बेडशीट्स, कंबल आहे ना, मस्त वाटते. एकदम. किती काय?
2300 प्योर हैंड ब्लॉक में है ती सफेद वाला खराब होतो नाही राहते राहू दे, चला हँडवर्क आहे सब है जयपुरी साड्या आहेत त्या ना साड्या जयपुरी आहेत ना हा जयपुरी तुला कसं माहिती माहितीये मला हा जास्तच करून इथं गुजराती लोक सकाळची जास्त स्टॉल नसतील मला वाटतं बंद रात्री, संध्याकाळी हे वगैरे प्युअर लागत कॉटनच्या साड्या आहेत सगळ्या असतील. या ना प्युअर कॉटन मी काय विचार करत होतो माहितीये का तुझं झालं ना हा इथे म्हणजे आईकडे हा मग आईला एक साडी घेतली असती हो घ्यायचे ना आईला नऊवारी है ना आपल्यातर्फे नऊवारी बांगड्या बिंगड्या बसतील सिल्क कॉटनच्या बंद आहे दागिने. संध्याकाळी स्टॉल लागतात ते सगळे पूर्वी तिला चालायला आपण आणली होती म्हणून आणली तिला इकडे. हे पण काय आहे? साडी आहेत ना कलकत्ता आहे. कलकत्ता हँडलूम इथले होती होतात नॉर्मल होतात चल बघून घेतो इकडे काय काय आहे ते काय इंटरेस्टिंग असेल तर तुम्हाला सांगतो इथे गादी दिसते फोल्डेबलच्या अशी कितने काय ये 2000 का है 2000 का गादी में तो इससे बड़ा रहता है का जाड़ा मोटा बड़ा मिल जाएगा गादी में येते तो म्हणजे फोल्डिंग करून ठेवू शकताय ना जेव्हा झोपायचे तेव्हा टाकायचं. गादीवर ना ये गादीची ती हा रे खाली अंतरायला कितने दिन तक है ये 1 महीना तक रहेगा मैं इससे बड़ी साइज नहीं आती आता है सर ये 3x6 है 4x6 5x6 6x6 तक साइज है सर तो साइज वाइज उसका प्राइस रहेगा हाँ साइज और प्राइस रहता है सर अच्छा तो ये 2-2 हजार तक है कौन सा ये 1350 का ये 2000 1350 ते 2000 हे जास्त मागे ये महंगा दिख रहा है उससे ये अलग क्वालिटी है ये पूरा वर्क रहता है ये धोने का है ये धोने वाला है हाँ वो भी धो सकते हैं मैम हाँ ये देखिए ये वाला जो है सिंपल ग्रास का होता है बघा. ये वाला वर्क रहता कोणाला गाद्या पाहिजे असते हा कोणाला गाद्या पाहिजे असते ते या इकडे डीमार्टच्या इथे कॉर्नरला एकटा माणूस असेल तर त्याला काही टेन्शन नाही असं फोल्डिंग करून ठेवू शकते हा ना मस्त ना हे ना अभि एक संदीप असता महिने. संदीपला सांगितलं असतं हा? त्याला एकट्यासाठी बरं आहे हा. बघू येऊ आपण 1 महीने तक है ना हाँ अभी तो ऐसे ही आए थे फिलहाल ना तो बोले देखो चांगलं चलो बस असं कुठे बरं माहित आहे का हा जे खाली अंतरण्यासाठी पटकन नाही का मोठी गादी नसेल जास्त पाहुणे वगैरे येणार असतील नाही का ते सगळे ड्राय इथं काय ते भेटते ड्राय पोरींना काय घेऊ ते पाहिजे का इमली है कि इमली वाला गोली बोली क्या ये है ना ये इमली लड्डू है ऐसा भी है रैपर में भी है और इमली स्टिक भी है सर अच्छा आंबावडी पण आहे हे घे. टेस्ट करके देखो ना सर और ऐसा कुछ लगता है चूरन में तो अनारदाना है हिंग पेड़ा है जीरा गोली है कोकम गोली है पुदीना गोली है कुछ सारे प्राइस कैसा है इमली गोली ये 80 का 100 ग्राम है सर 80 का 100 ग्राम दे दो दे दो 100 ऐसा ग्राम लगता है तो कोकम गोली भी है कोकम ऐसा पेट के लिए अच्छा रहता है पेट को ठंडा रखता है आवला वाला क्या है? अभी ठंडी में क्या ठंडा अरे करना है? आवले अभी का वही है क्या आवले का ठंडी यही है गरम करने का खाने के लिए ठंडा होता है दादा आवले का यही है क्या नहीं खाली है ना एक शुगर कोटेड है विदाउट शुगर में जीरा आंवला है विदाउट शुगर में हनी आंवला है और आंवला जिंजर है आंवला सुपारी है बहुत सारी वैरायटी है दूं आपको एक ये दे दो 100 ग्राम आंवला दे दो हाँ, आंवला कौन सा Without- आंवला विदाउट शुगर रहेगा एक टेस्ट ये क्या बोले आप कोकम गोली जे बघा खाऊन कोकम चांगली वाला. देत तशी का कोकम वेगळं आहे हम्म कुठले चांगले चांगलं आंवला आहे भी अच्छा है विदाउट शुगर कुठला हे का हे तेच एकच आहे हे वाला हा आहे तो जीरा वाला हे एकच दिलं हा वाला तो नाही एवढा खास वाटला आवळा
हनी कोटेड तो आवला नको. हनी कोटेड लगता है तो ये भी अच्छा मधाचा मधवाला मध आवड. पोरी नाही खाणार तो. बघ का? खाऊन जास्त नका त्याचं वाया घालू. है। आंवला जिंजर दिखाऊं? कफ के लिए, खांसी के लिए, सर्दी के लिए भी अच्छा रहेगा। उसमें क्या क्या मिक्स किया है? आंवला और जिंजर ही मिक्स रहेगा मैम। आवळा आणि आलं. ये बड़े से छोटे हाँ वो अच्छा है, वो दे हे दो. वाला देतो. ये कितना दे दो? 100 ग्राम दे दो, ये पाव नहीं नहीं ये दिया है ना उतना ही दे दो वो भी. ये 90 का 100 ग्राम देतो. 100 ग्राम देतो. समझ रहा? पान मुखवास में दिखा दो। अच्छा, बनारसी पान है, कोलकाता पान है, मगई पान है, जयपुरी पान है। चलो ये सब लेते इधर क्या क्या लेने का हो. मग हे भेटू. कसल्या गोळ्या आहेत? अजून काय काय गोष्टी ती बघ ना आल्यासारखे. अच्छा शॉपिंग करायला तेव्हा नाही तिला काय वाटणार. अं? नाही. आत्या बघा कशी. हे सगळं लहानपणी लय खाऊ खाल्लाय. हा वाला खाऊ चॉकलेट है ना? होता है तो ऐसा लहान- चॉकलेट भी होता है variety से। इकडे लिमलेटच्या ते गोळ्या इमली वगैरे. नाही का? इमली घ्या ना पोरी ना. कुठे इमली कुठे इमली? इमली? वो इमली का वो क्या है? वो ऊपर ऊपर. हाँ ये इमली स्टिक है ना, ये 10 रुपए का एक है, 50 रुपए का 6 पीस है। कितने का ये? 10 का एक, 50 का असा खाऊ खायचो पहिले 100 आपण. का 12 पीस। जर जे जुने असतील जे बघत असतील त्यांना माहिती आहे असा खाऊ ये दो असायचो दे दो. पहिले. दो ही दे दो. हाँ कोण आला काय दो लड़की है तो दो ही बस हो गए. नाही आला रे. बस ना त्यांना दोघी जणींना. बस झालं. 2 ना 10 रुपयाला एक येते. अजून 2 घे ना 50 तुला पण खायला होईल ना. 2 2 4 होएगा। दे दो. 50चे 6 आहेत. हा दे दो. एक डाल दो खाऊ एक्स्ट्रा और खायला. एक डाल दो. काय असता काय? चला बरंच काय काय घेतलं इथे. इथे किती बिल होतं काय माहिती. ये क्या रहता है ये? जेली नहीं, नहीं, चॉकलेट वाला नहीं चाहिए। मगई पान है, कोलकाता। तर इथे बघितलं आपण बरंच काय आणि घेतलं खाऊ जो घ्यायचा होता तो आपल्याला. थोडी चालली पण ती 10-15 मिनिटं. गाडी लावलेली इथेच. निघायचं का मग. स्टडी टेबल घ्यायला आले त्यांना. स्टडी टेबल घेतलं इथे. ती अशी वाकून बसते ती पोरगी बारकी. हा ना. मग कमरेवर बसते अशी वाकून. ती मला वाटतं तिच्यापेक्षा जास्त परीच वापरेल. काय माहिती. 3 डॉल मला काय वाटतं परीच वापरेल. हो 500ला भेटला आपल्याला. आणि ते असे हे आपण जे ऑनलाईन बघतो ना असे दादा ते कबड कपाट असतात कसे आहेत? आपलं जुना कपाट जर दिला तर चालतो का? जूना कपाट कैसा है आपका? चलो घ्या होते. ये रखो उधर कपाट पर जिधर था देखे ना, बारीक आहेत ना हे? ये हा. 12,500 का मग बारीक आहेत. जास्त पाउडर कोटिंग भट्टी पेंट। अच्छा ते याचं घ्यायचं लाकडी. लकड़ी का पार्टिकल बोर्ड का मिलेगा आपको। कितने का तो 10,500 9,500 ऐसा है। लगड़े का यही साइज में. यही साइज 6.5 फुट का है। और जो बड़े में मिलता है वो बड़े में मिलेगा, क्वालिटी के ऊपर रहता है। 3 डोर का मतलब अब यहाँ हाँ, से ऐसा यहाँ कपड़ तक है ना? इतना बड़ा अगर मिलेगा, इतना बड़ा अगर मिलेगा लकड़ी का कितने कम पड़ेगा वो? तो आपको लकड़ी का 9,500 10,500 11,500। हा फायनली घेतलाय आपण. हे पिशवी. चला हे पकड जरा तू. ठेवा तिथे. बघू आता किती पुन्हा अभ्यास. डायरेक्ट पहिल्यांदा ते याच्यावरती लगेच जेवण जेवणच डायरेक्ट त्या टेबलावर. टेबल घेतला आणि हा घेतले जेवण. अशी बस इकडे बस. आणि परीचं काय. इकडे बस ना सोना अशी. परीचं काय. वर तिकडे बस. दिसते ते किती. कपाट ठेव. छान. आज घरी जायचं आहे. हो कळलं ना. हो कळलं ना. हो. तुला कळलं का. हा आता नाही ते बोलणार. काय आणले द्या ना खाऊ. ब्लॉग चालू केला की बोलत खाऊ नाही. द्या ना बंद काय. केला ना की गुरगुर कुठल्या विषय बोलायला सुरुवात होते. काय कुठलं विषय ना काय. जरा हे बघ काय आणले. खाऊ हे बघ. खाऊ आणि या.
हे ते तो डॉक्टर बोलतो चाला, तर पप्पानी न्याला मला चालवायला तिथं खादाडाच्या इथं भरलंय त्या बघायला. तसं आम पप्पा पापड. बोलतो तू काही चालणार नाही. आम पापड़, इमली का स्टिक और इमली का गोली, ये पानाचं और ये गोली. पान का गोली, और ये जिंजर अदरक क्या है क्या? हे खोकल्यासाठी कशासाठी? अदरक आंवला अद्रक आवला. आणि हे काय मग परीला काय आवडला? का गोली है? हे आले बरी पान पान. हसते हसते असतो हसते. मी जेवल्यानंतर पान खाते. कितीला आहे माहिती काय सगळा? 450 रुपयाला. लगेच फोडणी लावायला मोकळी घेते. फोडणी लावायची असते अशी नवऱ्याला, अशी डाल टाकू फोडणी. हा नवरा असं राहतो. चालायला सांगितलंय आता तिला, आज बघू ती बोलले घरी येते म्हणून, बघू काय करते. तर मित्रांनो हे बघ, हे काय माहितीये का, हे आंबावडी. आंबावडी आहे ना, आंबावडी. आम्ही लहान होतो तेव्हा काय करायचं माहितीये का, अशी एक एक असं त्याचा लेअर असतो ना, असं असं एक एक लेअर काढायचं त्याचा. हे वाचवण्यासाठी थोडी थोडी खायची. आता जे 90s किड असेल, 80s किड असेल, त्यांना हा प्रकार माहिती आहे, आंबावडी वगैरे हा खाऊ. जर तुम्ही खाल्ला असेल तर कमेंट मध्ये सांगा, आणि तुम्ही पण असंच केलेलं का जरा मला सांगा. कट कर. तर मित्रांनो बघा, आपण कुठे आलोय? घरी सध्या परी आले. तिथे काय 2-4 बॅग आहेत, ते घेऊन यायचे. आता 2-3 घेऊन आलो आम्ही. हा जो टेबल होता तो घेतलेला तिथे, तो बघितलात. आता सुरभी पण येईल थोड्या वेळात का संध्याकाळी येईल मला वाटतं, जेवून घेऊन. तोवर काय बॅगा बिगा आहेत त्या आणू आपण. आता दुपारचा टाइम आहे, जास्त गर्दी होती नसते मार्केटमध्ये. जाऊया. कैसा लगा तुमको ये टेबल? वा युजफुल. खाली तिथे बसून बघ, चेक कर. इथे जरा अशी सेटिंग केली होती. ये खोला, ये मारा पलटी. ओ हो उलटा आहे. जड आहे ना. तर हा झाला टेबल पढ़ाई के लिए. ओहो, पढ़ेगी लिखेगी तो बनेगी डॉक्टर. बाय बाय. अच्छा आहे ना. ठीक आहे, चला हे सगळं होत राहील. सामान वगैरे आणू, तिला आणू तेव्हाच भेटू. जास्त मोठा ब्लॉग आपण करत नाही. हा चला.